खूप महत्व आहे। जीवन जगत असताना किती दिवस माणूस जगला याचा विचार लोक करत नाहीत, पण त्यांनी काय केलं याचा विचार करत असतात। महाराष्ट्राच्या मातीमध्ये अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि आज फक्त राज्यापुरतं नाही, देशापुरतं नाही, तर आज पूर्ण जगामध्ये त्यांची कीर्ती आहे। त्याचं कारण का, कमी वयामध्ये त्यांनी क्रांती केली। क्रांती केली नव्हे, लोकांच्या हृदयामध्ये घर केलं त्या राजाने। म्हणून आज प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे। त्याचं कारण त्यांनी क्रांती करून दाखवलेली आहे। म्हणून माणूस किती वर्ष जगला याला महत्व नसून तो कसा जगला याला विशेष महत्व आहे। भरपूर दिवस जगला पण जीवनामध्ये काहीच केलं नाही, उपयोग आहे का काही? काहीच नाही। त्याचं नाव जास्त दिवस राहत नाही। तुम्हाला जर विचारलं सहज तुमचं नाव तुम्ही सांगू शकता, तुमच्या वडिलांचं नाव सांगू शकता, तुम्ही तुमच्या पंजोबाचं नाव सांगताल, पुन्हा कोण असतं खापर पंजोबा, याच्या पुढे सांगताल 5-6 पिढ्याचे नाव सांगताल इथले, त्याच्यानंतर आपले नाव पुसून जातात। पण ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत सावता महाराज असतील, यांचं नाव या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत असणार, चंद्र सूर्य असेपर्यंत असणार। कारण यांनी जीवन किती वर्ष जगलं याला महत्व नाही, तर यांनी जीवनामध्ये काय क्रांती केली, हे जीवन कसं जगले हे सर्व त्या ठिकाणी आज जगाने त्या ठिकाणी अभ्यास केला आहे। म्हणून संतांचं नाव चंद्र सूर्य असेपर्यंत आहे। म्हणून उद्धवा, मी आज त्या ठिकाणी सोडून जात असलो तरी पण ऐक, माझ्या चरण पादुका मी तुला देतो आणि ज्यावेळेस तुला माझी आठवण होईल ना उद्धवा, त्यावेळेस या चरण पादुकाचं दर्शन तू घ्यायचं, तुला माझं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही। आणि महत्वाची गोष्ट सांगितली की माझं संपूर्ण हे जे शरीर आहे ना, त्याच्यावरलं दिव्य ज्ञान, दिव्य तेज जे आहे, तर हे माझ्या सोबत घेऊन जाणार नाही मी। जो भागवत महापुराण ग्रंथ आहे ना, याच्यामध्ये पूर्ण माझं ज्ञान, माझं दिव्य तेज मी ओतत आहे। ज्यावेळेस तू भागवत महापुराण ग्रंथ उघडा करून बघशील, त्यावेळेस माझ्या मूर्तीचं दर्शन तुला झाल्याशिवाय राहणार नाही। बोलो राधे राधे। म्हणून करता व्यास महर्षी वर्णन करतात, काय म्हणतात, तर भगवान परमात्मा वैकुंठाला गेले नाही, भगवान श्रीकृष्ण कन्हैया श्री सागराला गेले नाही, भगवान परमात्म्याने भागवत रूपी श्री सागरामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि व्यास महर्षी वर्णन करतात, स्वकीयं यद् भवेत तेजं तच्च भागवते तदा किरोधाय परमुष्णोऽयं श्रीमद् भागवतार्णवम्। सुंदर वर्णन करून सांगतात, तेनेयं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी, सेवनात श्रवणात दर्शनात पापनाशिनी। या भागवत महापुराणाचं वर्णन करत असताना सांगतात, भगवंताची मूर्ती त्या भागवत महापुराणामध्ये आहे आणि त्याचं श्रवण केल्याच्या नंतर आपल्या जीवनामधलं सर्व पाप नष्ट होतं। बोलो राधे राधे। म्हणून अशा या भागवत महापुराणामध्ये याचं महत्व सांगत असताना प्रथम श्लोक सांगितला। काय आहे प्रथम श्लोक? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हा महात्म्याचा पहिला श्लोक। या महात्म्याच्या पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलं, तर भगवंताच्या स्वरूपाचं गुणाची ओळख सांगितली। काय आहे भगवंताचं स्वरूप? सद्घन असणारा भगवंत आहे, चिदघन असणारा भगवंत आणि आनंद घन असणारा भगवंत आहे। बरं व्यवस्थित आहे का, लवकर समजून जाईल। ज्याचं अस्तित्व तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व आहे असा तो भगवंत आहे। त्याला सत्यघन म्हणतात, सत्य स्वरूप। सत्यावर हे जग आधारलेलं आहे आणि
सर्व जगाचं अधिष्ठान काय असेल तर सत्य आहे. तिन्ही काळामध्ये त्याचं स्वरूप त्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तिन्ही काळामध्ये भूतकाळ असो, वर्तमान काळ असो आणि भविष्य काळ, त्याचं स्वरूप त्या ठिकाणी सत्य स्वरूपच आहे. नंतर चिदघन असणारा भगवंत असणारा, ज्या ठिकाणी प्रकाश आहे ना, सूर्याचा प्रकाश असेल, जो या सृष्टीवर तुम्हाला प्रकाश दिसतो ना, त्या प्रकाशाचं अधिष्ठान काय असेल तर माझा साक्षात भगवंत आहे. आणि आनंद स्वरूप आनंद घन असणारा भगवंत आहे. कारण तो किती आनंदी, कारण त्याचं नावच आहे आनंद. भगवंताचं नाव काय आहे? आनंद आहे. आपण चौथ्या दिवशी त्या भगवंताचा आनंदोत्सव जन्मोत्सव करणार, अवतार प्राकट्य ज्यावेळेस होतो त्यावेळेस नुसता आनंदी आनंद आहे बरं. आणि त्याचा आनंद हे नाव अशा स्वरूपाचं आहे, त्याला विरुद्धार्थी कोणीच नाही बरं का. भगवंताला विरुद्ध कोण असणार आहे? कारण प्रत्येक शब्दाला काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. कुठलाही शब्द घ्या तुम्ही, सुख म्हटलं की त्याला दुःख आहे. नंतर वर खाली, नंतर दिवस रात्र, कमी जास्त, लहान आनंद, आनंदाला तुम्ही म्हणताल दुःख, दुःख नाही, सुखाला दुःख आहे. आनंद साक्षात भगवंत आहे. आपण म्हणणारच आहोत ना, नंद घरा नंद भयो जय कन्हैया नाद की जय कन्हैया नाद. कधी पण ज्या दिवशी आपल्या भगवंताचा अवतार प्राकट्य या मंडप मध्ये होणार ना, त्यावेळेस आपण सुंदर त्या भगवंताचा आनंदोत्सव साजरा करणार. सांगायचा मुद्दा की भगवंत आनंद स्वरूप आहे. ऐका, आणि तुम्ही म्हणाल महाराज त्याचं स्वरूप आम्हाला कळालं, सत्य स्वरूप आहे, त्या ठिकाणी प्रकाशमान आहे, आनंद स्वरूप आहे, पण तो नेमकं काय करतो हे तरी सांगा आम्हाला. तर तो काय करतो तर या विश्वाची उत्पत्ती तो करतो. बरोबर, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या पूर्ण विश्वाला निर्माण कोणी केलेलं आहे? माझ्या भगवंताने केलेलं आहे. लक्ष द्या मातांनो. आणि तुम्ही म्हणाल आमच्या जीवनामध्ये याचा काय लाभ, आम्हाला काय फायदा? तर ऐका, पहिल्या श्लोकामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये वर्णन करतात, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तीन तापाने सर्वजण ग्रासलेले आहेत बरं. प्रत्येक जीव हा तीन तापाने त्या ठिकाणी पोळलेला आहे. तीन ताप कोणते कोणते आहेत माहितीये? सर्वांना माहिती असतील ना ताप? तुम्हाला मातांनो ताप माहिती असेल ना? ताप तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला माहिती आहे, हिव ताप, पुन्हा मनस्ताप, पश्चाताप, हे ताप नाही बरं. तर ऐका, तीन ताप कोणते आहेत? एक आध्यात्मिक ताप, दुसरा त्या ठिकाणी आदि भौतिक ताप, आणि तिसरा जो आहे आदि दैविक ताप आहे. या तीन तापाने सर्वजण ग्रासलेले आहेत. या तीन तापातून जर सुटका करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल? व्यास महर्षी म्हणतात, श्री कृष्णाय वयं नमः. त्या कृष्ण कन्हैयाला त्या ठिकाणी नमस्कार करावा लागेल. आणि तो कसा करावा लागेल? श्री कृष्णाय, श्री शब्द यादोवर. श्री या शब्दाचा अर्थ काय होतो? श्री म्हणजे भगवंताचे अर्धांगिनी असणारी कोण? लक्ष्मी, राधाराणी. भगवंताची दिव्य भक्ती जी आहे ना, त्या भक्ती सहित भगवंताला प्रणाम करावा. त्याशिवाय या तीन तापातून आपली सुटका होऊ शकत नाही. बोलो राधे राधे. म्हणून त्या ठिकाणी या कृष्ण कन्हैयाच्या सुंदर रूपाचं गुणाचं वर्णन या प्रथम श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि जो दुसरा श्लोक आहे ना, दुसऱ्या श्लोकामध्ये साक्षात असणारे कोण? शुकदेवजी यांचं वर्णन केलेलं आहे. जे शुकदेवजी परीक्षिती नावाच्या राजाला सुंदर कथा सांगणार आहेत ना, अशा शुकाचार्यांना त्या ठिकाणी दिव्य त्यांची स्तुती केलेली आहे. यम प्रवजंत मनुपेत मपेत कृत्यं द्वैपायनो
वीर कातरा जुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदु तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि। या द्वितीय श्लोकामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये साक्षात शुकदेवजींना त्या ठिकाणी नमस्कार केलेला आहे। आणि आता त्या ठिकाणी तिसऱ्या श्लोकापासून आपल्या मूळ कथेला सुरुवात होते पहा। तिसरा श्लोक काय आहे? तिसऱ्या श्लोकामध्ये सुंदर महान असणाऱ्या दोन संतांचा त्या ठिकाणी संवाद सुरू होणार आहे। आताशी कथा सुरू होणार। आतापर्यंत भागवत ग्रंथ काय आहे याची प्रस्तावना आतापर्यंत आपण बघितली। तृतीय श्लोकामध्ये सुंदर वर्णन आलेले आहे। विशिष्ट श्रोता वक्त्याचा संवाद या ठिकाणी सुरू होतोय। कारण पूर्ण भागवत महापुराण जर काय असेल तर एक महान असणारे वक्ते त्यांनी कथा सांगायची आणि ऐकणारे काही ऋषीवर्य मंडळीत त्यांनी कथा ऐकायची। याच्या व्यतिरिक्त भागवत महापुराणामध्ये दुसरं काहीच नाही। श्रोता आणि वक्ता यांचा संवाद आहे, एवढंच आहे। सुंदर त्या ठिकाणी श्रोता वक्ता यांच्या संवादाला सुरुवात होते। सुसंवाद आहे, तुमचा आमचा वाद असतो। कारण आपल्या गोष्टी म्हणजे कुठल्या तरी याचं हे झालं त्याचं ते झालं, पण जे भगवंताचे भक्त असतात ना यांचा फक्त भगवंताविषयीच त्यांचा संवाद असतो। म्हणून सुसंवादाला सुरुवात होते। नैमिषे सुतमासीन अभिवाद्य महामती कथामृत रसास्वाद कुशलो शौनको ब्रवीण। सुंदर त्या ठिकाणी नैमिष नावाचं एक अरण्य आणि त्या नैमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषीवर्य मंडळीत। व्यवस्थित आहे का? आणि 88,000 ऋषीवर्य मंडळी एक वेळेस ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला म्हणतात, हे ब्रह्मदेवा, कलियुगाची सुरुवात झालेली आहे आणि या कलियुगामध्ये खूप मोठं भयंकर माणसाला दुःख भेटणार आहे। याच्यातून वाचण्याकरता आम्हाला काहीतरी उपाय सांगा। कारण इथे सुखी कोणीच नाही बरं, किती मोठा माणूस असू द्या। दैनंदिन जीवनामध्ये श्रोत्यांना तुम्हाला कोणी जरी भेटलं तर त्याला विचारा, तुम्हाला सुखी कोणी सापडणार नाही। प्रत्येक जण काही ना काहीतरी दुःख सांगणारच। म्हणून ब्रह्मदेवाला सर्व 88,000 ऋषीवर्य मंडळी विचारू लागले, या घनघोर असणाऱ्या कलियुगामधून वाचण्याकरता आम्हाला काहीतरी उपाय सांगा। ब्रह्मदेव म्हटले, याच्यासाठी तुम्हाला सुंदर कथा करावी लागेल आणि कथेचं सत्र सुरू करावं लागेल। त्यावेळेस ही कथा मी कुठे करावी असा प्रश्न 88,000 ऋषीवर्यांनी विचारला। विचारल्याबरोबर ब्रह्मदेवाने सुंदर एक त्या ठिकाणी चक्र त्यांच्या जवळ दिलं आणि त्यांना सांगितलं, या चक्राला एक आरी आहे। हे चक्र ज्या ठिकाणी स्थिर होईल अशा ठिकाणी तुम्ही कथा सुरू करा। ते चक्र पुढे निघालं। श्रोत्यांनो, मातांनो लक्ष द्या। आणि 88,000 ऋषी त्या चक्राच्या पाठीमागे निघाले। 88,000 ऋषीवर त्या चक्राच्या पाठीमागे निघाल्यानंतर नैमिष्य नावाच्या अरण्यामध्ये ते चक्र थांबलेलं आहे। आणि चक्र ज्या नैमिष्य नावाच्या अरण्यामध्ये थांबलं त्या ठिकाणी 88,000 ऋषीवर्य मंडळी विचार करतात की याच ठिकाणी कथा सुरुवात करायची। पण सर्वांना प्रश्न पडला की आपण कथा या ठिकाणी सुरू करू, पण या कथेचं वक्ता कोणाला बनवायचं, कोण आपल्याला ही कथा सांगणार, असा विचार करत असताना त्या ठिकाणी महान तपस्वी, एक महान तपस्वी असणारे, दिव्य ज्ञानी असणारे
सूत महाराजांचं आगमन त्या ठिकाणी झालं. बोलिये सूत महाराज की जय. सूत महाराज त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर 88,000 ऋषीवर्य मंडळी जागेवरचे उठून उभा राहिले. सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना नमस्कार केला, दिव्य एक आसन बसण्यासाठी दिलं आणि सांगितलं, महाराज सुंदर भगवंताची तुम्ही कथा आम्हाला सांगा. त्यावेळेस सूत महाराज म्हटले, सुंदर तुम्हाला मी कथा सांगतो, पण त्याच्या अगोदर तुम्हाला 1-2 मिनिटं सुंदर भगवंताचा नाम जप करावं लागेल, दिव्य भजन गावं लागेल. नंतर तुम्हाला या कलियुगामधून त्या ठिकाणी सुंदर आनंद घेण्यासाठी आणि या भयंकर दुःखातून वाचण्यासाठी सुंदर भगवंताची दिव्य कथा सांगतो, असे सूत महाराज 88,000 ऋषीवर्यांना नेमिष नावाच्या अरण्यामध्ये सांगू लागले. आता सर्वजण भजन करतात, तुम्ही पण त्या ठिकाणी 2 मिनिटं सर्वांनी भजन करायचं आहे. राधे 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 श्याम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे, ओ राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे.
सुंदर 2 मिनिटाचा नामजप कोणी करावला? सूत महाराजांनी. कोणत्या अरण्यामध्ये? कोणत्या अरण्यामध्ये मातांनो? हस्ते पिंपळगाव मध्ये. मी प्रत्येक नाव तुम्हाला बार बार विचारणार. कोणाकोणाची भेट झाली? सूत महाराज दिव्य एका आसनावरती बसलेले आहेत. एवढी सोप्या पद्धतीने कथा समजून घ्यायची आहे आणि पूर्ण पाठ करायची आहे. ऐकणारा वर्ग जो आहे 88,000 ऋषीवर्य मंडळी. कोणत्या अरण्यामध्ये भेट झाली? नैमिष्य नावाच्या अरण्यामध्ये. कधी विचारलं तरी, मी किती वर्षाचा झालो, कधी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. कोणतं अरण्य? नैमिष्य नावाचं अरण्य. ऐका, त्या अरण्यामध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट चाललेला आहे. दिव्य एक नदी जवळून वाहत आहे आणि प्रसन्न वातावरण आहे. 88,000 ऋषीवर्य मंडळी सूत महाराजांना वेगवेगळे प्रश्न विचारतायत. एवढा किलबिलाट होऊ लागला. जे वक्ते आहेत सूत महाराज यांना प्रश्न असा पडला, मी कोणाकोणाच्या प्रश्नाचं उत्तर देऊ? त्यांनी सांगितलं, सर्वांनी एकत्र प्रश्न विचारू नका. तुमच्यामध्ये एक जण कुणीतरी नेतृत्व करा. सगळंच गाव जर त्या ठिकाणी आमदाराकडे गेलं, कोणी म्हटलं आम्हाला नळ नाही, कोणी म्हणलं आम्हाला त्या ठिकाणी उज्ज्वला गॅस भेटला नाही, कोणी म्हटलं की आम्हाला त्या ठिकाणी आमच्या घरासमोर नाली झाली नाही. प्रत्येकाचा आमदार ऐकू घेणार नाही. त्याच्यासाठी गावातला एक सदस्य असतो. कोण? सरपंच म्हणा, कोणीतरी एक जण. ज्यावेळेस त्या आमदाराकडे जाईल त्यावेळेस ते आपल्या गावात पाहिजे त्या सुखसुविधा येऊ शकतात. तसं सूत महाराज विचारतात, कोणीतरी एक जण नेतृत्व करा. तर आता ऐका, त्या 88,000 ऋषीमध्ये एक कुलपती होते. कुलपती, त्यांचं नाव आहे शौनक. शौनक नावाचे एक ऋषी. ते ऋषी त्यांनी काय केलं? सर्वांचं नेतृत्व घेतलेलं आहे आणि सूत महाराजाच्या समोर बसले नम्रतेने. एक सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगेन, पुरुष मंडळी असतील, महिला मंडळ, सर्वांना कुठल्याही एखाद्या व्यक्ती करून कुठली आपल्याला मागणी करून घ्यायची असेल ना मातांनो, तर नम्र भाव त्या ठिकाणी ठेवावा लागतो. तुम्ही राग वैताग एक जण एखादीच्या घरी जाताल आणि प्रेमाची भाषा जर तिला वापरली नाही, तिला कुठली गोष्ट मागा, तिच्या घरात असूनही ती नाही म्हणणार. बरोबर आहे? आणि प्रेमाने तिचं जर थोडं वर्णन केलं अगोदर, तुझ्यासारखी बाईच नाही गावामध्ये, खूप प्रेमळ, सगळ्यांना मदत कर, तिचं वर्णन केल्यानंतर ती नसली जरी गोष्ट तरी म्हणेल थांबा, 1-2 तासात उपलब्ध करून तुम्हाला देऊन टाकते. या शौनक नावाच्या ऋषींनी नम्र भावनेने, संत महात्मे पण सांगतात, जर आपण नम्र झालो ना, तर नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. सज्जन आहो, नम्रतेने कुठलीही गोष्ट जर आपण मागणी केली कोणाकडे, नम्र भाव जर त्या ठिकाणी आपण जर ठेवला, तर सर्व गोष्टी साध्य होतात. शौनक नावाचे ऋषी नम्रतेने बसलेले आहेत. सर्वप्रथम दर्शन घेतलं वक्त्याचं आणि दिव्य पाद्यपूजा केली. अगोदर पाद्यपूजा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शौनक नावाचे ऋषी त्या ठिकाणी म्हणतात, गुरुजी भाग्यवान आहेत आम्ही, कारण तुमच्यासारखे महान तपस्वी असणारे गुरु आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाले आणि तुमच्याकडे ज्ञान म्हणजे सूर्याचे जे किरण आहेत ना, कोट्यावधी सूर्याप्रमाणे दिव्य असं ज्ञान तुमच्याकडे आहे. सुंदर एका श्लोकामध्ये वर्णन करतात, अज्ञान ध्वंत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सुताख्या कथा सार मम कर्ण रसायन मम कर्ण रसायन. गुरुजी, मनुष्याच्या जीवनामध्ये अज्ञान रूपी अंधकार लपलेला आहे आणि तो अज्ञान रूपी अंधकार घालण्यासाठी कोट्यावधी सूर्याच्या तेजाप्रमाणे दिव्य असं ज्ञान तुमच्याकडे आहे.
म्हणून आमचं परम भाग्य आहे, आम्हाला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे. त्यासाठी काहीतरी उपाय सांगा, कृष्ण प्राप्तीचं काहीतरी साधन सांगा. या शौनक नावाच्या ऋषींनी श्रोत्यांनो तुमचं आमचं नेतृत्व करून प्रश्न विचारलाय बरं. कारण आपल्याला ही कृष्ण प्राप्ती करून घ्यायची असा प्रश्न विचारलाय. आणि पुन्हा म्हणतात, गुरुजी जीवनामध्ये विवेक नावाची गोष्ट आहे ना, विवेक कशामुळे त्या ठिकाणी वृद्धिंगत होईल हे सांगा मला. दुसरा एक प्रश्न विचारला, जे वैष्णव आहेत ना, वैष्णव हे मायामोहापासून कसे मुक्त असतात याचं उत्तर तुम्ही आम्हाला सांगा. खूप सुंदर चिंतन आहे बरं. तिसरा प्रश्न विचारला, या संसारामध्ये या भवसागरामध्ये तप्त झालेल्या जीवांना शुद्ध होण्यासाठी सर्वात श्रेष्ठ उपाय काय आहे ते सांगा. शेवटी म्हणतात, जेणेकरून कल्याण होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल असं काहीतरी साधन तुम्ही आम्हाला सांगा. असं कोणी विचारलं मातांनो? कोणी विचारलं? शौनक नावाच्या ऋषींनी. कुणाला कुणाला विचारलं? कथाकार महाराजांना. त्यांचं नाव काय? सूत महाराज. कोणत्या अरण्यामध्ये? पुरुष मंडळी कुठल्या? नैमिष्य नावाच्या अरण्यामध्ये. सुंदर पूर्ण नाव लक्षात ठेवायचे. सूत महाराज, शौनक नावाचे ऋषी आणि नैमिष्य नावाचं अरण्य. हे कधीच विसरू नका, कारण हे नैमिष्य नावाचं अरण्य कथा संपेपर्यंत ध्यानात ठेवायचे. तिथंच बसायचं आपल्याला, तिथून उठून जायचं नाही. बोलो राधे राधे. सुंदर असे प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्याच्या नंतर पुन्हा शौनकजी म्हणतात, चिंतामणी लोक सुख सुरद्रु स्वर्ग संपदा. सांगितलं, चिंतामणी जो आहे ना, चिंतामणी तो लौकिक सुख देऊ शकतो, पण कृष्ण कन्याची प्राप्ती करून देऊ शकत नाही. पण प्रेषती गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. गुरुजी तुमच्यासारखे गुरु जर जीवनामध्ये प्राप्त झाले, तुमच्यासारखे गुरु जर जीवनामध्ये प्राप्त झाले तर योग्यालाही दुर्लभ असणारा वैकुंठ धाम प्राप्त करून देऊ शकतात. बोलो राधे राधे. योगी जे असतात ना, योगी लोक, त्यांची आयुष्य मर्यादा खूप असते. पहा, ज्यावेळेस तुम्ही 2 धाम 4 धाम अमरनाथ तिकडे जाता ना, तिकडं मोठ्या मोठ्या गुहेमध्ये त्याच्यामध्ये बसलेले योगी लोक असतात. खूप आयुष्य मर्यादा असते. त्यांना पण भगवंताचं वैकुंठ धाम दुर्लभ आहे. पण तुमच्यासारखी गुरुजी जर प्राप्त झाले ना, असं शौनक ऋषी म्हणतात ना सूत महाराजांना, तर त्या योग्यांना दुर्लभ असणार देवाचं धाम तुमच्यामुळे आम्हाला लवकर प्राप्त होऊ शकतो. आपल्यालाही पाहिजे ना ते धाम. कोणाकोणाला देवा घरी जाऊ वाटतं लवकर? देवाची प्राप्ती व्हावी असं कोणाकोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं ना. जायचं का देवाकडे? महाराज सगळं घराचं व्यवस्थित करू द्या, नंतर जातो. बोलो राधे राधे. जीवनामध्ये सद्गुरु प्रसन्न करून घ्यावं लागतात बरं, त्याशिवाय कुठल्याही गोष्टीची प्राप्ती होत नाही. म्हणून जीवनामध्ये गुरु खूप महत्वाचे आहेत. ज्यांनी गुरु केले नसतील, ऐका, त्यांच्याकडे किती मोठं दिव्य ज्ञान असू द्या मातांनो, पण त्यांना भगवंताची प्राप्ती नाही बरं. म्हणून अगोदर गुरु करायचे. गुरु शिवाय त्या ठिकाणी भगवंताचं द्वार कोणीही तुम्हाला दाखवू शकत नाही. म्हणून गुरु कोण असतात? ऐकायचं, थोडा आवाज द्या. गुरु कोण असतात? गुरु म्हणजे साक्षात त्या ठिकाणी कुंभार असतो, कुंभार. आणि शिष्य म्हणजे काय असतो? माठ असतो, माठ. गुरुच्या हातामध्ये, त्या कुंभाराच्या हातात असतं त्या माठाला कसा आकार द्यायचा. तसे जीवनामधले गुरु म्हणजे कुंभार आणि त्याचा शिष्य म्हणजे आपण. त्या गुरुची कृपा आपल्यावर झाल्यानंतर तशा पद्धतीचा जीवनाला आकार गुरु देऊ शकतात. बोलो राधे राधे.
म्हणून त्या ठिकाणी सद्गुरु शिवाय आपल्या जीवनाचा रस्ता कोणी त्या ठिकाणी सुखरूप आपल्याला दाखवू शकत नाही. ज्यावेळेस गुरु मुखातून शब्द बाहेर टाकतात ना आणि तो शिष्य संग्रहित करत असताना तो त्या ठिकाणी शब्दामृत ग्रहण करत असताना त्याला त्या ठिकाणी साक्षात वैकुंठाचं धाम प्राप्त होत असतो. म्हणून त्या असणाऱ्या गुरूंना कोटी कोटी धन्यवाद देऊन सूत महाराजांना जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर आता सूत महाराज देतात. सूत महाराज म्हणतात, हे 88,000 ऋषीवर्यांनो, भगवंताविषयी अतूट प्रेम तुमच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. या संसारापासून दूर करणारा आणि ज्यामुळे भक्ती वाढेल असं सुंदर त्या ठिकाणी एक साधन तुम्हाला मी सांगेन. श्रीकृष्ण कन्याची प्राप्ती करून देईल, पण सावधानतः शृणो हो. तुम्ही सावधानतेने त्या ठिकाणी ती कथा ऐका. कारण मी एक शब्द पुन्हा डबल फिरून सांगणार नाही. तुम्ही जर विचारलं ना काय झालं माग, तर पुन्हा डबल आकाशवाणी होणार नाही असं मी नाही सांगत. असे सूत महाराज म्हणतात, एकदा सुटलेली कथा पुन्हा तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. तुम्ही वेगवेगळ्या वक्त्याकून ऐकू शकता बरं, पण प्रत्येक वक्त्याची शैली ही वेगवेगळी असते सांगण्याची. खांडे महाराजापेक्षा खूप सुंदर दुसऱ्या वक्त्याकडून तुम्ही ऐकू शकता. याच्या अगोदरचे वक्ते त्यांच्यापेक्षा माझ्यापेक्षा सुंदर तुम्ही त्यांच्याकडून ऐकलं असेल, पण प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते. कथा तीच असते, बदल काही नसतो. फक्त काय वक्त्याची शैली वेगवेगळी असते पटवून द्यायची. म्हणून सूत महाराज म्हणतात, तुम्ही सावधानतेने कथा ऐका. आणि पुन्हा एक प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारलाय? गुरुजी तुम्ही काय करा, खूप मोठी कथा संक्षिप्त स्वरूपामध्ये आम्हाला लवकर सांगा. कारण त्या शौनक नावाच्या ऋषींना माहित असावं कलियुगातल्या माणसांची आयुष्यमर्यादा जी आहे ना ती खूप कमी आहे. म्हणून त्यांना लवकर भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे अशी सुंदर त्या ठिकाणी कथा आता सूत महाराज सांगतायत. त्यावेळेस सूत महाराज स्वतःच्या गुरुलाही त्या ठिकाणी नमन करतात आणि सुंदर एक शास्त्र सांगतात. त्या शास्त्राचं नाव आहे भागवत शास्त्र. सुंदर त्या ठिकाणी कथा सांगतात. कथा सांगत असताना सांगू लागले की माझे गुरुजी शुकदेवजी. सूत महाराजांचे गुरु कोण? सूत महाराजांचे गुरु शुकदेव, जे आता पुढं परीक्षित राजाला कथा सांगणार ते शुकदेवजी. एक वेळेस परीक्षित राजाला कथा सांगत असताना स्वर्गातले काही देवलोक त्या ठिकाणी आले. मी थोडक्यात सांगतो लवकर, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आपल्याला एक छोटीशी 2 कथेतून एक तरी कथा झाली पाहिजे. थोडी उशिरा कथा सुरू झालेली आहे. स्वर्गातले देवलोक आले आणि आल्याच्या नंतर त्या शुकदेवांना म्हणू लागले, या परीक्षित राजाला तुम्ही एवढी सुंदर कथा सांगतायत कशासाठी? तर 7 दिवसामध्ये त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करणार याच्यासाठीच ना? होय. मग आम्ही स्वर्गामधून अमृताचा कुंभ आणलेला आहे. लक्ष द्या, हा अमृताचा कुंभ तुम्ही काय करा, या परीक्षित राजाला द्या, तो अमर होऊन जाईल. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्या अमृताच्या कुंभाच्या मोबदल्यामध्ये ही पूर्ण भागवत कथा तुम्ही आम्हाला सांगा. कोण म्हणताय? स्वर्गातले देवलोक. कोणाला म्हणू लागले? शुकदेवांना. त्यावेळेस शुकदेवजी म्हणतात, हा प्रश्न माझा नाही. लक्ष देत आहे ना, हा प्रश्न माझा नाही. मी त्या परीक्षित नावाच्या राजाला कथा सांगतो, तुम्ही त्याला विचारा. त्या राजाकडे, परीक्षित राजाकडे सर्व देवलोक जातात आणि गेल्यानंतर परीक्षित राजाला विचारतात, हे राजन, दिव्य असणारी भागवताची कथा तुझ्या गुरुजींना सांग, आम्हाला सांगायची, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुला अमृताचा कुंभ आम्ही देऊ. त्यावेळेस परीक्षित राजाचं एवढं सुंदर उत्तर आहे मातांनो. परीक्षित राजा म्हणतो, हे स्वर्गातल्या देव लोकांनो, मला त्या ठिकाणी दीर्घजीवी व्हायचं नाही, तर मला दिव्यजीवी व्हायचं आहे. मला त्या ठिकाणी अमृत नकोय, मला अमृतापेक्षाही गोड असणारी कृष्ण कथा आहे. असं म्हटल्याबरोबर स्वर्गातले देवलोक म्हटले, काय एवढं आहे एवढं या भागवत कथेमध्ये, या भागवत महापुराणामध्ये एवढं काय आहे? हा राजा पण म्हणतो, मला अमृत नकोय, मला कथाच पाहिजे आहे.
शुकदेवांच्या समोर जातात, पुन्हा विनंती करतात. शुकदेवजी काही कथा सांगत नाहीत. स्वर्गातले देवलोक संपूर्ण स्वर्गाला निघून जातात. तिथं ब्रह्मदेवाला सगळी गोष्ट सांगतात आणि ब्रह्मदेवाला सांगितल्याच्या नंतर 7 दिवसामध्ये पूर्ण असणारी कथा शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात. परीक्षित राजाचा उद्धार होतो. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सर्व देवलोकांना सांगितलं की या भागवत महापुराणामध्ये एवढं नेमकं काय आहे याचा आपण मोजमाप करू. त्यावेळेस एक तुला तयार केली. स्वर्गातल्या देवलोकांनी तुलेमध्ये 2 पारडे असतात ना, एका पारड्यामध्ये सर्व पुराण टाकले. पृथ्वी तलावरले जेवढे तीर्थ आहेत सर्व तीर्थ त्या ठिकाणी त्या पारड्यामध्ये टाकले. वेद उपनिषद सर्व त्या ठिकाणी टाकले आणि सर्व टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसऱ्या पारड्यामध्ये फक्त भागवत महापुराण ग्रंथ ठेवला. मातांनो, जसा भागवत महापुराण ग्रंथ ठेवला त्यावेळेस एक आश्चर्य घडलं. ते पारड खाली गेलं आणि इकडलं पारड वरती गेल्याच्या नंतर सर्वांनी टाळी वाजवली आणि टाळी वाजवल्याच्या नंतर ब्रह्मदेव म्हणतात, या जगामध्ये भागवत महापुराणासारखं श्रेष्ठ असणार पुराण जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. या ग्रंथाचं श्रवण केल्याच्या नंतर मनुष्याला मुक्ती प्रदान होते. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे परीक्षित राजा आहे. आणि त्या भागवत महापुराणाची एवढी दिव्य ताकद त्यावेळेस सूत महाराजांनी निमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषीवर्यांना सांगून दिली. आणि नंतर 88,000 ऋषीवर्य म्हणतात, याचा विधी कसा करावा लागतो सांगा. मनामध्ये जर संकल्प एखादा केला ना ऋषीवर्य, तर तो संकल्प सिद्धीस जाण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी याचा विधी कोणत्या पद्धतीने करावा लागतो हे कृपा करून सांगा. त्यावेळेस सुंदर सप्ताह विधी त्या ठिकाणी सांगू लागले. तर हा सप्ताह विधी श्रवण केल्याच्या नंतर मनुष्याचं तर कल्याण होतं, पण त्याच्या मनातला संकल्प पूर्ण होत असतो. इथे महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. संकल्प विधी पूर्ण करत असताना कमीत कमी 3 वर्ष भागवत महापुराण लावावं लागतं बरं. मग त्याच्यात काही जणांचे संकल्प पुत्र प्राप्तीचे असतात. तुम्हाला सांगून देईल मी, अनेक ठिकाणी गावामध्ये कथा सुरू झाल्याच्या नंतर अनेक वक्तेही सांगतात, भागवत सिंहासन जे असतं ना त्याच्या खाली त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्येक जण मनामध्ये संकल्प करून नारळ बांधून ठेवतात. पहा, त्याचा नियम एक असा असतो, ते नारळ ठेवल्याच्या नंतर पूर्ण ग्रंथाच्या बरोबर खाली एका टोपलीमध्ये आपापलं नाव टाकून मनामध्ये काय तुम्हाला संकल्प करायचा तो करायचा आणि नारळ ठेवायचं. पण त्याचा नियम असा असतो, कथा सुरू व्हायच्या अगोदर 5 मिनिटं ज्यांनी नारळ ठेवले त्याला इथे येऊन बसावं लागतं. आणि परीक्षित नावाचा राजा जसा एका आसनावर आपली जागा पण सोडत नाही, 7 दिवस तशाच पद्धतीची आपली जागा न सोडता कथा व्यवस्थित ऐकावं लागते. नंतर ते नारळ घेऊन प्राशन केल्याच्या नंतर तो संकल्प सिद्धीत जात असतो, असं त्या ठिकाणी आमच्या गुरुवर्यांच्या मुखातून आम्ही ऐकलेलं आहे. काही जण असे संकल्प करतात की 3 वर्ष महाराज आम्ही कथा लावतो. काही जणांचे संकल्प पूर्ण होतात, काही जणांचे होत नाहीत. का होत नाही त्याचं कारण तो विधी तशा पद्धतीचा पूर्ण केलेला नसतो. खूप विधीमध्ये नियम पाळावे लागतात. 7 दिवसामध्ये ब्रह्मचार्य व्रत पाळावं लागतं. कमीत कमी आपल्याला झोप येणार नाही असं हलकं सुलकं अन्न खावं लागतं. दर दिवस गाईचं दर्शन घ्यावं लागतं. असे वेगवेगळे नियम असतात संकल्प सिद्धीसाठी. तर सप्ताविधी काय आहे ते सूत महाराज शौनकादिक ऋषींना नैमिष्य नावाच्या अरण्यामध्ये सांगू लागले. तर ऐका, पूर्वीच्याला म्हणजे झालेली कथा सांगतात ना. सूत महाराज सांगू लागले, पूर्वी निर्मल अंतकरणाचे त्या ठिकाणी सनकादिक महामुनी यांनी नारद महर्षींना हा सप्ताविधी सांगितलेला आहे. त्यावेळेस सूत महाराजांना शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला की संसार पाशामधून मुक्त असणारे सनकादिक महामुनी आणि नारद महर्षी गुरुजी यांची भेट कुठे झाली आणि त्यांच्यामध्ये काय संवाद झाला, त्यांनी कशा पद्धतीचा सप्ताविधी सांगितला हे कृपा करून आम्हाला सांगा. सुंदर कथा आता सांगू लागले, ऐका. एकदा ही विशालायाम चत्वार ऋषयो मनाः
सत्संगार्थम समायात ददृशुस्तत्र नारदम. ऐका मातांनो, व्यवस्थित ऐका. एक वेळेस बद्री विशाल क्षेत्रामध्ये सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र आहेत. हजारो वर्षाचं यांना आयुष्य मर्यादा आहे. बरं, हजारो वर्षाची. तुम्ही म्हणाल महाराज हजारो वर्षाचं आयुष्य कसं काय यांना? तर ऐका, सदैव त्यांचं जीवन कथामय जीवन होतं. त्यांच्याकडे जर बघितलं श्रोत्यांनो तर 5-5 वर्षाचे जसे बालक असतात ना, एवढे गोंडस दिसायचे. दिव्य असं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती होतं. 4 भाऊ आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. एकाने आसनावरती बसायचं, दिव्य अशी कथा सांगायची. त्यांना कंटाळा आला किंवा झोप आली की आसनावर उतरायचं, दुसऱ्या भावाने बसायचं. पूर्ण जीवन असं कथामय त्यांचं होतं. असे 4 भाऊ दिव्य त्या ठिकाणी नामचिंतन, कथा कीर्तन करायचे. त्यांचा दैनंदिन उपक्रम तो होता. त्यांचं आसन होतं, एवढेच लोक असले पाहिजे, तेवढेच लोक असले पाहिजे, अशाच पद्धतीचं भोजन असलं पाहिजे, असा कुठलाही नियम त्यांचा नव्हता. त्यावेळेस सुंदर त्यांच्या मुखामध्ये सदैव एक नाम जप असायचा. त्या नाम जपामुळे दिव्य असं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती टिकून होतं. कोणता नाम जप होता? ऐका. हरी शरण, 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 हरी शरण. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर असा दिव्य नाम जप सदैव ते 4 सनत करत होते. म्हणून दिव्य असं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती होतं आणि हजारो वर्षाची आयुष्य मर्यादा यांची होती. नारद महर्षींची यांची भेट कशी होती, कुठे होती? ऐका. तर सदैव त्या ठिकाणी सत्संगासाठी वेगवेगळ्या क्षेत्राच्या ठिकाणी जात असताना बद्री विशाल क्षेत्रामध्ये सत्संग सुरू असताना नारद महर्षी त्यांच्या दृष्टी दिसले आणि नारद महर्षीला बघितल्याबरोबर त्यांना मनोमय खूप असा आनंद झाला. संत महात्मे एकमेकाला भेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी खूप आनंद होत असतो. पण नारद महर्षींकडे बघितलं यांनी आणि बघितल्याबरोबर नारद महर्षींच्या चेहऱ्यावरती 12 वाढलेले होते. मातांनो, चेहऱ्यावर 12 वाजणे हे खेड्यातल्या महिलांना लवकर समजतं, शहरातल्या महिलांना समजत नाही. तुमच्या लक्षात आलं ना?
चेहऱ्यावरती 12 वाढलेले म्हणजे एकदम त्या ठिकाणी बोर असणारा चेहरा दिसला. तुमच्याकडे 12 नाहीत ना वाजत कधीच? नाही महाराज. काही काही गावामध्ये सासू सून आपण ओळखायला येत नाहीत बरं का मातांनो. एवढं विशेष प्रेम असतं एकमेकीवरती. आपल्या गावामध्ये पण तसंच असणार. बोलो राधे राधे. आता मला कळणार आहे 7 दिवसामध्ये. ऐका पण ऐका, कथा ऐकून आपल्यात खूप मोठा बदल करायचा. मला माहितीये की सासू सुनेचं प्रेम हे मायलेकी सारखं असावं असं मला वाटतं. पण दुसरं एक शास्त्र असं आहे, शास्त्र असं सांगतं किती जरी सासूने प्रेम दिलं तरी सासू आई कधीच होऊ शकत नाही. बोलो राधे राधे. इथल्या सोडून सांगतो मी. कारण आई आईच असते ना मातानो. बरोबर आहे. पुढे बघणार आहोत आपण. तर ऐका, त्यावेळेस नारद महर्षीला बघितलं आणि सनकादिक महामुनींना वाटलं की एक संत आपल्या दृष्टीस पडलेले आहेत. आता सत्संगाला आणखी आनंद येईल. पण नारद महर्षींचा चेहरा का पडलेला आहे? जवळ जाऊन बघतात, विचारतात, हे नारद महर्षी कोणती चिंता तुम्हाला लागलेली आहे? एखाद्याचं धन चोरीला गेल्याच्या नंतर जशी अवस्था होती ना तशा पद्धतीचे तुम्ही दिसायला लागलात. काय झालं सांगा? तुमच्यासारख्या संत महाराजांनी, संत महात्म्यांनी जर असं दुःखी व्हायचं म्हटलं, सामान्य लोकांनी कसं जीवन जगायचं? तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? हे नारद महर्षी, भगवत भक्ताचा चेहरा किती टवटवीत पाहिजे, आनंदी पाहिजे. तुम्ही एवढे उदास का आहेत? परमार्थ कशा करता आहे? मातांनो, आपलं जीवन आनंदी करण्यासाठी आणि किती जरी बिकट परिस्थिती आली ना जीवनामध्ये, किती प्रतिकूल परिस्थिती जरी आली तरी त्याच्यामध्ये अनुकूल राहणं याच्यासाठी परमार्थ आहे. किती मोठं जरी दुःख आलं ना तरी दुःख देवाला कधी सांगायचं नाही. देवाला अडचणी आपल्या कधी सांगायच्या नाही. उलट अडचणींना सांगायचं की आमचा देव खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. बोलो राधे राधे. कारण जीवनामध्ये चढ उतार होणारच, सुख दुःख. कारण या वर्षी जर समजा 50 क्विंटल कापूस झाला तर पुढच्या वर्षी 50च क्विंटल होईल का? 40 तरी होईल किंवा 60 तरी होईल. कमी जास्त पण होणारच ना. म्हणून एवढं नाराज होऊन जीवन कधीही जगायचं. नारद महर्षी काय झालं तुम्हाला सांगा? नारद महर्षी एक शब्दही बोलत नाहीत. मातांनो, श्रोत्यांनो, जीवनामध्ये जशी परिस्थिती आहे ना त्याही परिस्थितीमध्ये सदैव आनंदी राहता आलं पाहिजे. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. मनामध्ये जसं भगवंत ठेवील तसं आनंदामध्ये राहायचं. पण कधीही देवाला भांडायचं नाही. देवाला एका गोष्टीसाठी भांडा, तुझी प्राप्ती का होत नाही याच्यासाठी भांडा. पण संसारासाठी देवाला कधीही भांडू नका. आपला चेहरा सदैव आपण प्रसन्न ठेवलं पाहिजे. कधीही कोणी आपल्याला भेटू द्या, आपल्या चेहऱ्यावरून ते ओळखतात की आपल्या मनामध्ये काय झालंय म्हणून. म्हणून चेहरा कधी उदास ठेवायचा नाही. नारदजी, नेमकं काय झालेलं आहे सांगा? तुमचं धन चोरीला जाईल असं तुमच्यापाशी जास्तीचं काही नाही, पण खाली फक्त विना आहे, चिपळ्या, याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच नाही. नेमकं काय झालं सांगा? नारदजी एक शब्दही त्या ठिकाणी बोलत नाहीत. खूप वेळ झाल्याच्या नंतर सनकादिक महामुनींनी नारद महर्षींना विचारलं, काय दुःख आहे, याची पीडा जी तुम्हाला झालेली आहे ती कृपा करून सांगा. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, अहम तू पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करं च प्रयागं च काशी गोदावरी तथा. हे सनकादिक महामुनी ऐका. या पृथ्वी तलावरती मी परिभ्रमण करू लागलो. अहम पृथ्वीम, अहम म्हणजे मी. या पृथ्वीवरती परिभ्रमण करत असताना मी
काशी, गोदावरी, प्रयाग वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो. जे 4 धाम आहेत ना, 4ही धामाला मी फिरलो. जगन्नाथ, रंगनाथ, द्वारकानाथ, बद्रीनाथ. पण मला कोठी त्या ठिकाणी शांती प्रदान झाली नाही. सत्य, तप, पवित्रता, दया, दान कुठेच मला बघायला भेटलं नाही. कुठे गेल्याच्या नंतर, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी कुठेही समाधान प्राप्त झालं नाही. सत्य बोलणारे लोक मला या जगामध्ये कुठेच त्या ठिकाणी सापडले नाही. सगळे खोटे बोलणारेच, असत्य बोलणारे मी बघितले. आपण खरं बोलायला पाहिजे का खोटं बोलायला पाहिजे? हो श्रोत्यांनो, खरं बोलायला पाहिजे ना. मला वाटतं तुम्हाला लोकांनी खरं बोलावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्या आधी तुम्हाला पण खरं बोलावं लागेल. आपण दिवसातून 10 वेळेस तरी खोटं बोलतो. खोटं बोलणं पाप असतं बरं, असतं ना महाराज. खोटं बोलणं पाप असतं, फक्त मोबाईलवर खोटं बोलल्याने पाप होत नाही. हल्ली काय मोबाईलवरती लोक खूप खोटं बोलतात. नारद महर्षी सनकादिक महामुनींना सांगतात, हे सनकादिक महामुनी, जगामध्ये सगळं असत्य बोलणारे लोक मला भेटले. अनेक ठिकाणी मी फिरलो. फिरत फिरत ज्या ठिकाणी भगवंताने अनेक लीला केल्या ना, अशा वृंदावन धामाच्या ठिकाणी मी गेलो. आणि तिथे गेल्याच्या नंतर मी एक आश्चर्य बघितलं. तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वरा. एका तु तरुणी तत्र निषन्ना खिन्न मानसा. मी वृंदावन भूमीच्या जवळ गेलो, उत्तर प्रदेशामध्ये. त्या ठिकाणी मी एक आश्चर्य बघितलं. काय आश्चर्य बघितलं तर, एक तरुण स्त्री आपल्या 2 पुत्रांना मांडीवरती तिने झोपवलेलं आहे. मोठमोठ्या आवाजामध्ये त्या ठिकाणी हाका मारते. तिच्या 2ही डोळ्यामधून अश्रूच्या धारा आहेत. मोठमोठ्याने मला हाका मारू लागली. आता ही कथा कोण कोणाला सांगताय माहितीये? नारद महर्षी कोणाला सांगू लागले? त्या सनकादिक महामुनींना, चौघांना. कोणत्या ठिकाणी? बद्री विशाल क्षेत्रामध्ये. आणि हीच कथा, सप्ताह विधीची कथा, सुत महाराज शौनकादिक ऋषींना नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सांगतायत. तीच कथा मी आपल्या हस्ते पिंपळ गावामध्ये तुमच्या समोर मी सांगतो. हे लक्षात असू द्या. बोलो राधे राधे. नाही तर कथामध्ये कथा निघल्यानंतर मागचं विसरून जाल, असं करू नका. तर ऐका, नारद महर्षी म्हणू लागले की मोठमोठ्याने ती स्त्री मला आवाज देऊ लागली. अनेक स्त्रिया तिच्या जवळ होत्या. तिला पंख्याने हवा घालत होत्या. कोणीतरी आपलं रक्षण करील, कितीतरी मोठं तिच्यावर दुःख आलेलं आहे, अशी अवस्था मी बघितली. असं चित्र मी डोळ्यासमोर बघितलं. आणि मी तिच्या जवळ गेलो. खूप व्याकुळतेने ती मला हाका मारू लागली. आणि काय म्हणते? भो भो साधू क्षणम तिष्ठम चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वता गहरं परं. अहो महाराज, तुम्ही थोडस थांबा. माझं थोडस दुःख तुम्ही दूर करा. नारद महर्षी तिच्या जवळ जातात. आणि जवळ गेल्यानंतर ती पुन्हा श्री काय म्हणते? तुमच्या दर्शनाने जीवनातलं सगळं पाप त्या ठिकाणी धुवून जातं महाराज. कुणाला म्हणते? नारद महर्षींना. नारद महर्षी संत आहेत बरं. ऐका, हे साधू महाराज, हे संत महाराज, जीवनामध्ये ज्याचं भाग्य उदयाला येतं ना,
त्यांना तुमचं दर्शन होतं. संत सहजासहजी भेटत नाहीत. संत ओळखताही आले पाहिजे बरं. ऐका, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. श्रोत्यांनो, मनुष्याचा देह मिळणं फार दुर्लभ आहे. मनुष्याचा देह भेटणं फार दुर्लभ. त्याच्यामध्ये महाराज मोक्षाची इच्छा निर्माण होणं हे त्याच्यापेक्षाही दुर्लभ. काही जणांना मनुष्य जन्म प्राप्त होतो, पण मरेपर्यंत मोक्ष काय असतो ह्याचीच कल्पना नसते. मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर मोक्षाची इच्छा होणं हे फार दुर्लभ आहे. आणि त्याच्यापेक्षाही दुर्लभ जर काय असेल तर संतांची भेट आहे. ज्याच्या जीवनामध्ये संतांची भेट होते ना, खरंच त्याचं भाग्य उदयाला आलेलं असतं. संतांच्या संगतीत थोडं तरी जीवन गेलं पाहिजे. म्हणून जर भोजनाला आपण जर बसलो ना, कधी कधी भोजनाच्या पंक्ती बसलेल्या आहेत, एखादी जर पंगत हुकली तर एक टायमाचं भोजन जाईल. पण जीवनामध्ये जर संगत चुकली तर आयुष्याची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कमीत कमी जीवनामध्ये संगत ही संतांची असली पाहिजे. संतांच्या संगतीत थोडं तरी जीवन त्या ठिकाणी गेलं पाहिजे. योग्य मार्गाने तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला परमगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताच्या कृपेने संतांची भेट होते, अन्यथा नाही बरं. म्हणून आमचे ब्रजवासी म्हणतात ना, संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. ताली. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. कोई तेरा बड़ा भाग रे, कोई तेरा बड़ा भाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. ऐका, संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर हे नारद महर्षी, आज तुमची मला भेट झाली. तेव्हा नारद महर्षी म्हणतात, विचारू लागले, हे देवी कोण आहेस तू? काय एवढ्या मोठ्या अट्टहासाने त्या ठिकाणी दुःख करतेस? का रडतेस? तुझ्या डोळ्यामध्ये का अश्रू आहेत? आणि तुझ्या मांडीवरती हे जे दोन पुरुष आहेत ना, कोण हे म्हातारे दोन माणसं आहेत? त्यावेळेस ती तरुण श्री काय म्हणते ऐका. अहम भक्ति रीति ख्याता इमो में तनयो मतो, ज्ञान वैराग्य नामानो, काल योगेन जर्जरो. ऐका म्हातारी, ती म्हणते माझं नाव नारद महर्षी, माझं नाव भक्ती आहे, माझं नाव भक्ती आहे. आणि नारद महर्षी हे दोन वृद्ध पुरुष जे आहेत ना, हे माझे मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. पण नारद महर्षी पाहना, महान भयंकर कलियुग निर्माण झालं आणि हे दोन असणारे माझे मुलं माझ्यापेक्षाही म्हातारी दिसू लागले. सृष्टीचा नियम कसा आहे म्हातांनो?
आई तरुण दिसली पाहिजे का मुलं तरुण दिसले पाहिजे? साहजिकच आहे, आपले मुलं मुली तरुण दिसले पाहिजे आणि आई वृद्ध दिसली पाहिजे. पण इथे उलट दिसतंय, ते दोन्ही पुरुष मुलं असणारे वृद्ध झाले आणि मी तरुण दिसते, हे मला बरोबर वाटत नाही. आणि यांच्या शरीरामध्ये थोडंही अवसर नाही, ते बोलतही नाहीत, असेच पडलेले आहेत. नारद महर्षी कृपा करून या दोघांना तुम्ही जागृत करा. असं म्हटल्याच्या नंतर नारद महर्षी म्हणतात, हे भक्ती माते, तू या ठिकाणी कशी आलीस सांग. त्यामुळेच ती म्हणते, उत्पन्ना द्रविडे साह वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे चिन्नता गता. नारद महर्षी दक्षिण भारतामध्ये म्हणजेच द्रविड देशामध्ये माझा त्या ठिकाणी जन्म झाला. स्वतःचा परिचय देते भक्ती माता, लक्षात घ्या. कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रामध्ये आले, महाराष्ट्रामध्ये मला काही काही ठिकाणी मान भेटला, क्वचित क्वचित महाराष्ट्र. पुन्हा मी गुजरात मध्ये गेले आणि गुजरात मध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा क्षीण झाले. पुन्हा क्षीण झाल्याच्या नंतर पुन्हा मी या भगवंताने ज्या लीला केल्या ना, अशा वृंदावन धामामध्ये आले. पण माझे मुलं त्या ठिकाणी वृद्ध झाले. तुम्ही कृपा करून यांना जागृत करा. भक्ती मातेने स्वतःचा परिचय दिला. मातांनो, परिचय दिल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्राचं नाव सांगितलं बरं का. पण भक्ती मातेने महाराष्ट्रामध्ये, खरंच महाराष्ट्र एवढी पुण्यभूमी आहे की भारतामध्ये जेवढे काही संत झाले ना, त्याच्यात सर्वात जास्त जर संत कुठे झाले असतील तर आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये झाले. म्हणून महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची भूमी म्हणून ओळखली जाते. तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये जा, आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना ओळखतात. आपल्या पंढरपूरचं नाव जगाच्या इतिहासामध्ये कोरलेलं आहे. कुठल्याही राज्यामध्ये जा तर पंढरपूरचं नाव आहेच. भक्ती माता आपल्या पंढरपुरामध्ये आली, आळंदीला गेली, देहूला गेली, पैठणला गेली. भक्ती माता म्हणते, या महाराष्ट्रात मला अनेक ठिकाणी मान सन्मान भेटला. पण पुन्हा त्या ठिकाणी वृंदावन भूमीमध्ये गेल्याच्या नंतर आज उत्तर प्रदेशची भूमी असेल, गुजरातची भूमी असेल, तिकडे तुम्ही जा, तुम्हाला देव बघायला भेटतील, पण प्रेमळ आणि गोड माणसं बघायला भेटणार नाहीत. त्यांची भाषा खूप वेगळी. माणुसकी, आपुलकी, प्रेम या गोष्टी जर पाहिजे असतील तर लोकांना आपल्या महाराष्ट्रामध्येच यावं लागतं. बोलो राधे राधे. तेव्हा भक्ती मातेचं संपूर्ण जीवन परिचय ऐकून घेतला. नारद महर्षी ज्ञान वैराग्याच्या जवळ जातात. कानामध्ये भगवद्गीतेचे काही श्लोक, वेदांचे काही घोष त्या ठिकाणी करतात. दोन्ही असणारे पुरुष ज्ञान वैराग्य थोडं उठतात. पुन्हा जशाच्या त्या अवस्थेमध्ये पुन्हा त्या ठिकाणी विचपशीत पडून जातात. नारद महर्षी विचार करतात, काय करावं, हे जागृत होत नाहीत, बोलत नाहीत. वेगवेगळा विचार करू लागले. आणि विचार करत असताना त्या ठिकाणी भक्ती मातेला म्हणतात, तू चिंता करू नको, तुझ्या दोन्ही बाळाला मी जागृत करील. भक्ती माता म्हणते, का ही भूमी मी सोडून जाऊ? त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, नको, ही वृंदावन भूमी सोडून जाऊ नको. कारण इथे चराचरामध्ये, कणाकणामध्ये भक्ती नटलेली. आजही तुम्ही वृंदावनच्या भूमीला जा. तिथे गेल्यानंतर तुम्ही मथुरेला उतराल, ट्रेननी जर गेलात तर, गाडीने गेलात तर तुम्ही डायरेक्ट वृंदावनला जाऊ शकता. पण तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला कणाकणामध्ये, त्या वृंदावनच्या भूमीमध्ये गल्लोगल्ली फक्त भक्तीचं स्वरूप बघायला भेटेल. भक्ती म्हणजे साक्षात आमची राधाराणी. बरं ऐका, कुठेही जा तिथं फक्त तुम्हाला राधे राधे ऐकायला भेटेल. राधे राधे, राधे राधे म्हणजे भक्ती चराचरामध्ये त्या ठिकाणी नटलेले आहे. वृंदावनच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये त्या ठिकाणी आनंदाने भक्ती विहार करते. ही भूमी सोडून तू जाऊ नको भक्ती माते, नारद महर्षी सांगतात. आणि नंतर
पुन्हा भक्ती माता म्हणते, मग माझ्या दोन बाळांना जागृता चैतन्य अवस्था नव तरुण अवस्था का निर्माण होत नाही? असं म्हटल्याबरोबर नारदजी मनामध्ये विचार करतात आणि नारदजींनी विचार करत असताना खूप मोठी आकाशवाणी होते आणि आकाशवाणी काय सांगते? योमवाणी तदेवा भुन्ना मृष्य कित्यतामिति उद्यम सफलस्तेयं भविष्यति न संशय। दिव्य आकाशवाणी सांगू लागली, हे मुनिवर, तुम्ही खेद करू नका, तुमचे प्रयत्न सफल होतील, या भक्तीचे दोन्ही मुलं असणारे जागृत होतील, याच्यासाठी तुम्हाला एक सत्कर्म करावं लागेल। काही संत महात्मे तुम्हाला भेटतील आणि ते तुम्हाला उपाय सांगतील, नंतर हे दोन्ही मुलं जागृत होतील। असं सांगितल्याबरोबर नारद महर्षी मनामध्ये विचार करू लागले, कोणतं सत्कर्म असेल? हे काय आकाशवाणीने सांगितलं नाही, आकाशवाणी तर बंद झाली। कोणते संत महात्मे भेटतील हे पण आकाशवाणीने मला सांगितलं नाही। विचार करत आहेत, भक्ती मातेने सांगितलं की तुझ्या मुलाला मी जागृत करतो, तोपर्यंत तू भगवंताचं नामस्मरण कर। नारद महर्षी त्या ठिकाणी निघतात आणि निघल्यानंतर त्या बद्री विशाल क्षेत्रामध्ये येतात। विचार करत बसलेले आहेत। आता पूर्व कथेवरती तुम्ही या। ज्यावेळेस ते 4 सनकादिक महामुनी भेटले होते आणि नारदजींच्या चेहऱ्यावरती 12 वाजले होते, म्हणजे उदास होऊन बसले होते। नारदजींना प्रश्न विचारला होता, का उदास आहेत तुम्ही? त्याचं पूर्ण उत्तर ही कथा आहे। नारद महर्षी म्हणतात, त्या भक्तीचे दोन्ही मुलं जागृत होत नाहीत। काय केल्याने जागृत होतील? आकाशवाणीने सांगितलं, तुम्ही सत्कर्म करा, तुम्हाला सत्कर्म करण्यासाठी संत महात्मे भेटतील, याचा विचार मी करतोय, म्हणून मी उदास आहे। त्यावेळी सनकादिक महामुनी म्हटले, हे सत्कर्म दुसरं तिसरं काहीच नको, याच्यावरती सर्वात मोठा उपाय म्हणजे भागवत शास्त्र आहे, आणि हे साधू महात्मे संत महात्मे म्हणजे साक्षात आम्हीच आहोत। आम्ही तुम्हाला हे सुंदर असणारं शास्त्र सांगणार आहेत। नारद महर्षींनी हरिद्वाराच्या जवळ आनंद नावाचा एक घाट आहे, त्या आनंद नावाच्या घाटावरती या 4 सनकादिक महामुनींना नेलं। तिथे नेल्याच्या नंतर दिव्य एक आसन तयार केलं। सनकादिक महामुनी स्वतः वक्ते बनले, दिव्य आसन पूजन केलं आणि आता सनकादिक महामुनी सुंदर त्या ठिकाणी ते भागवत शास्त्र, भक्तीचे दोन्ही मुलं जागृत व्हावेत याच्यासाठी नारद महर्षींना पूर्ण ते शास्त्र सांगू लागले। आता या ठिकाणी भरपूर साधू संत महात्मे गोळा झाले, कारण आनंद नावाच्या घाटावरती ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र सुंदर कथा सांगतायत। पृथ्वी तलावरले अनेक साधू महात्मे त्या ठिकाणी आले, पशु पक्षी संपूर्ण त्या ठिकाणी आलेले। सुंदर त्या ठिकाणी गंगेचं झुळझुळ पाणी वाहू लागलं। या ठिकाणी वर्णन करतात, तुळशीच्या ज्या मंजुळा असतात ना, त्या पाण्यामधले वाहू लागलेले आहेत आणि पाण्याचा वेगळा सुगंध सुटलेला आहे। पक्ष्यांचा चुचुवाट सुरू झाला, पशु पक्षी सर्वजण त्या ठिकाणी उत्सुकतेने कथा ऐकण्यासाठी बसलेले आहेत। आनंद नावाचा घाट पवित्र झाला आणि सनकादिक महामुनी सुंदर त्या ठिकाणी आता कथा सांगू लागले। नारद महर्षी, चिंता करू नका, आपण प्रसन्न रहा। सुंदर त्या ठिकाणी कथेला सुरुवात करत आहोत। अनेक त्या ठिकाणी पशु पक्षी प्राणी पण आलेले आहेत। बरं, श्रीमद भागवत महापुराणाची गर्जना केली। गर्जना केल्यानंतर जय नावाचा नारा पशु पक्ष्यांनी पण दिला। भागवत महापुराणाचा जय जयकार केलेला आहे। श्रीमद भागवत महापुराण की जय। जय म्हणल्यानंतर तो आवाज त्रिलोक्यामध्ये गेला आणि आता भागवत शास्त्र सुरू झालं। नारद महर्षींना सांगू लागले, हे नारद महर्षी ऐका, भागवत महापुराण म्हणजे पूर्ण शास्त्रांचं, अनेक शास्त्रांचं सार आहे। ते दही नाही, ताक नाही, तर ते साक्षात सार म्हणजे तुपाप्रमाणे आहे। नारद महर्षी विचारतात, मुनिवर, आम्हाला या ठिकाणी ही कथा तुमच्या मुखातून ऐकायला भेटायला लागली। आनंद नावाच्या घाटावरचे पशु पक्षी सगळे भाग्यवान आहेत। हरिद्वाराच्या जवळ सर्वजण कथा ऐकू लागले। गंगेच्या काठावरती
वटवृक्षाच्या झाडाखाली सनकादिक महामुनी बसलेले आहेत आणि तेव्हा सुंदर सनकादिक महामुनी सांगू लागले, या कथेसाठी भूलोक आले, ब्रह्मलोक आले, गोलोक आलेले आहेत. वेगवेगळे त्या ठिकाणी वेदशास्त्र, उपनिषद, पुराण, सर्व नद्या कथा ऐकण्यासाठी आल्या. विशेष सांगू लागले सनकादिक महामुनी, भागवत कथा ऐकत असताना पती पत्नीने सोबत कथा ऐकली पाहिजे. काय सांगितलं नियम? पती पत्नीने सोबत बसून त्या ठिकाणी कथा श्रवण केलेली पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर ऐकणाऱ्या श्रोत्यामध्ये सगळ्या माता म्हटल्या, महाराज आम्हाला परवानगी देतात, आमचे पती हेच भाग्यवान समजा. सांगा, तुमच्या सगळ्यांचे पती जर इथं आले असते तर मंडपात जागा पुरली असती का? नाही. पण चला, तुम्ही म्हणाल महाराज कथा आमच्याकडे गुत्त दिली, त्या ठिकाणी कीर्तन त्यांच्याकडे गुत्त दिलंय, पण वाटून वाटून का होईना पण भक्ती भगवंताची केली पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. बरं ऐका, पण इथे नियम सांगतात सनकादिक महामुनी, कथा श्रवण करत असताना पती पत्नींनी सोबत कथा ऐकावी, लवकर ती फलद्रूप होती. त्यावेळेस सुंदर कथा सुरू झाली. एक एक श्लोक सनकादिक महामुनी त्या ठिकाणी आपल्या मुखामधून त्या ठिकाणी बोलू लागले. काय म्हणतात ऐका. सदा सव्या सदा सव्या श्रीमद भागवतीं कथा यश्च श्रवण मात्रेण हरिचित्तं समाश्रये. या कथेच्या नित्य श्रवणाने साक्षात भगवान श्री हरी सदा सव्या सारखं सारखं जर तुम्ही भागवत महापुराणाची कथा ऐकली मातांनो, तर साक्षात भगवान श्रीकृष्ण कन्या आपल्या हृदयामध्ये येऊन राहतात. या कथेची फलश्रुती कोण सांगू लागलं? सनकादिक महामुनी. कोणत्या घाटावरती? आनंद नावाच्या घाटावरती. कुठे येतो आनंद नावाचा घाट? हरिद्वाराच्या जवळ. ही कथा कोण कोणाला सांगताय? कोण कोणाला सांगत आहे? आता महाराज सगळा गोंधळच झाला. तुम्ही कथेमध्ये कथा, कथेमध्ये कथा, कथेमध्ये कथा, लय जण जोड्या लावल्या. ही कथा आनंद नावाच्या घाटावरती सनकादिक महामुनी नारद महर्षींना सांगतात आणि तीच कथा नैमिष्य नावाच्या अरण्यामध्ये सूत महाराज शौनकादिक ऋषींना सांगत आहेत. या कथेच्या नित्य श्रवणाने भगवान श्रीकृष्ण कन्हैया हृदयामध्ये राहतात. आणि ऐका नारद महर्षी, या कथेचे पूर्ण त्या ठिकाणी 18,000 श्लोक आहेत. किती? 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत आणि 335 अध्याय आहेत. लक्षात राहिलं? अजून एकदा सांगू ऐका. 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंद. हे चांगलं लक्षात ठेवायचं. सांगू लागले या पुराणामध्ये महत्वाचा संवाद शुकदेवजी आणि परीक्षित राजा यांचा मुख्य संवाद आहे. आपण हे भागवत शास्त्र लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. नारद महर्षींना त्या ठिकाणी सनकादिक महामुनी सांगू लागले, जोपर्यंत या कथा श्रवणाचा एकही शब्द आपल्या कानावरती पडत नाही तोपर्यंत हा जीव असाच भटकत राहतो. श्रीमद भागवताची कथा ज्या ठिकाणी होत असते ना, ते गाव तीर्थक्षेत्र बनून जात असतं. असे या कथेची महती सांगत असताना ऐका, त्या ठिकाणी एक आश्चर्य घडलं. काय आश्चर्य घडलं? आनंद नावाच्या घाटावरती हजारो पशु पक्षी प्राणी जमलेले असताना अचानक त्या गर्दीमध्ये साक्षात भक्ती माता त्या ठिकाणी आली. भक्ती माता आली. भक्ती माता आल्या बरोबर साक्षात भगवान कृष्ण कन्हैया प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय तरी म्हणा. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. झोपी गेले काय? नाही ना. ऐका, साक्षात भगवान कृष्ण कन्हैया प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर भक्ती माता म्हणते, हे देवा भगवंता, पूर्ण हा मंडप भरलेला आहे, इथे बसायला मला कुठे जागा नाही, मी कुठे बसू सांगा. आता लक्ष देऊ नाही का? कुठे बसू सांगा असा म्हटल्याबरोबर भगवंत म्हणतात, हे भक्ती माते ऐक, तुझ्या मनाला समाधान प्राप्त झालंय? होय. या ठिकाणी ऐकणारे जेवढे श्रोते आहेत ना, या सगळ्यांच्या हृदयामध्ये जाऊन बस, ती तुझी जागा आहे.
मी म्हणतो या हस्ते पिंपळगाव मध्ये जेवढे काही श्रोते माझ्या समोर बसलेले आहेत ना, तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये आज कोण आलेलं आहे? भक्ती माता येऊन स्थापन झालेली आहे. तेवढ्यामध्ये भक्ती मातेने सगळ्यामध्ये प्रवेश केला. सगळ्यांच्या हृदयामध्ये तेवढ्यात ज्ञान आणि वैराग्य भक्तीचे जे दोन मुलं होते ते पण तारुण्य अवस्थेमध्ये नाचत 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 त्या ठिकाणी आले. आणि आल्याबरोबर भगवान कृष्ण कन्याच्या समोर हात जोडले आणि दिव्य भजन गाऊ लागले. काय भजन होतं ऐका. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ताली ताली वाजव, ताली एक साथ शेवटचं भजन आहे. नाम जप त्या ठिकाणी त्या आनंद नावाच्या घाटावरती ज्ञान आणि वैराग्य भक्तीचे जे दोन मुलं आहेत ना मातांनो, त्यांनी सुंदर तो नाम जप सुरू केला. आणि नाम जप संपला. नाम जप संपल्याच्या नंतर भगवान कृष्ण कन्याचं दर्शन घेतलं दोघांनी. आणि देवाला सांगतात, देवा मंडप भरलेला आहे, आम्ही कुठं बसायचं सांगा. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कन्या म्हणतात, हे ज्ञान आणि वैराग्य ज्या ठिकाणी तुमची आई गेली ना त्याच ठिकाणी तुम्हीही जा. आई कुठे गेलती? तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये. ज्ञान वैराग्यांना ही तीच जागा सांगितली. ज्ञान वैराग्य दोघही त्या ठिकाणी श्रोत्यांच्या हृदयामध्ये जाऊन बसले. आता किती भाग्यवान आहेत आपण आज, किती भाग्यवान आहेत. माझ्या नाही, तुमच्या वक्त्याच्या नाही सांगितलं, श्रोत्यांच्या हृदयामध्ये, तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये आज कोण कोण आहे? ज्ञान आहे, भक्ती आहे आणि वैराग्य आहे. पण हे असेच त्या ठिकाणी बांधून ठेवायच्या, नाहीतर तुम्ही कथा संपली 7व्या दिवशी म्हणतात महाराज ज्ञान वैराग्य भक्ती घेऊन जा. असं करायचं नाही. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे ना मातांनो, तोपर्यंत भक्तीला दूर जाऊ देऊ नका, ज्ञानालाही दूर जाऊन देऊ नका आणि वैराग्यालाही दूर जाऊ देऊ नका. तिन्ही जीवनामध्ये कामी आहेत. त्याचं कारण सांगतो, ज्ञान वैराग्य जर नसेल तर ती भक्ती वांज आहे, शास्त्र सांगतं. कारण
ज्ञान वैराग्य सहित जर भक्ती असेल तरच फायद्याची आहे. नुसती भक्तीच असेल, ज्ञान वैराग्य जर नसेल तर ती लवकर आपल्याला फलद्रूप होऊ शकत नाही. बोलो राधे राधे. आनंद नावाच्या घाटावरती, आनंद नावाच्या घाटावरती सुंदर त्या ठिकाणी सनकादिक महामुनींनी नारद महर्षींना सुंदर ही कथा सांगितली. आणि कथा सांगत असताना सांगितलं की या कथेच्या श्रवणाने त्या ठिकाणी पुण्यवान माणसाचा उद्धार होईल. याच्यात काही नवल नाही बर. कारण पुण्यवान माणसं यांचा तर कधी उद्धार होऊ शकतो कथा कीर्तन ऐकून. पण पापी जरी माणसं असले ना तरी त्यांचाही उद्धार होऊ शकतो. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, किती पापी किती पापी असं म्हटल्याबरोबर ऐका, सनकादिक महामुनी जन्मापासूनच तो पाप करू लागला. मरेपर्यंत त्यांनी पापच केलं. अनेक लोकांना त्रास दिला, वाईट वागू लागला. गावातल्या लोकांना सगळ्यांना असं वाटतं की असलं माणूस त्या ठिकाणी मेलेलं बरं. लोकांना त्रास देत 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 जर तो माणूस मेला आणि पिशाच्च्या योनीला जर गेला, पिशाच्च्या योनीला गेल्याच्या नंतर त्याच्या कानावर जर भागवतातला एखादा शब्द जर पडला तर त्याचाही उद्धार करणारी जर कथा कोणची असेल तर ती भागवत महापुराणाची कथा आहे. बोलो राधे राधे. मग तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही पाप करून कथा ऐकायला जमतं का? तर असं नाही बरं का. पापी जे माणसं आहेत त्यांच्या कानात कळत नकळत जर त्यांच्या कानावर ही कथा गेली तर त्यांचाही उद्धार होऊ शकतो. हे सनकादिक महामुनी सांगतात. तुम्ही म्हणाल, महाराज चला किती पाप करायचं, चोऱ्या करायच्या आणि पुन्हा कथा ऐकायला बसायचं, असं याचा अर्थ होत नाही. बोलो राधे राधे. तशा माणसाला देव लवकर सोडित नाही बर का. म्हणून सुंदर त्या ठिकाणी कथा सांगतायत. पाप्यातला पापी किती जरी माणूस असला तरी त्याचाही उद्धार होतो. मग याला काही पुरावा आहे का? असं म्हटल्यानंतर सनकादिक महामुनी सुंदर त्या ठिकाणी ती कथा सांगणार आहेत. फक्त स्पर्श करू त्या कथेला आपण आणि राहिलेली कथा उद्या घेऊ. उद्या बरोबर आपल्या टाइमातच कथा सुरू होणार. भरपूर उद्या खूप लांबवर जायचं आपल्याला. खूप भरपूर कथा आहेत उद्या. भक्ताच्या कथा आहेत, भगवंताच्या अवताराची कथा आहे, अनेक कथा आहेत उद्या. फक्त महात्म्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आज उद्या प्रथम स्कंदामध्ये प्रवेश करायचा आहे. थोडासा स्पर्श करू त्या कथेला आणि आजच्या कथेला पूर्ण विराम देऊ. ऐका, काहीतरी पुरावा आहे का असं म्हटल्याबरोबर सनकादिक महामुनी एक सुंदर उपाख्यान सांगतात. त्या उपाख्यानाचं नाव आहे गोकर्ण उपाख्यान. थोडा स्पर्श करू आणि थोडीशी कथा नेऊन सोडू तिथपर्यंत आणि पूर्ण विराम देऊ. ऐका, सनकादिक महामुनी म्हणतात, हे नारद महर्षी ऐका, एक तुंगभद्रा नावाची एक नदी आहे आणि त्या नदीच्या तटावरती उत्तम नावाचं एक त्या ठिकाणी नगर आहे. त्या नगरामध्ये सत्यपरायण असणारा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहतोय. आता ही कथा प्रत्येक कथेमध्ये तुम्ही ऐकलेली बरं. ऐका, सुंदर त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह तो भागवत आहे. ज्ञानी असणारा आत्मदेव श्रोत आणि स्मार्त कर्मामध्ये तो निपुण आहे. खूप मोठा धनवान होता आणि धनवान असूनही भिक्षा प्रवृत्तीने तो राहायचा. ब्राह्मणाचं कार्य काय असतं? ब्राह्मण किती श्रीमंत जरी असला, ऐका मातांनो श्रोत्यांनो, किती मोठा श्रीमंत जरी ब्राह्मण असला ना, त्याचं कर्म तो करत असताना त्याला भिक्षा मागावं लागतं. भिक्षा प्रवृत्तीने राहावं लागतं. हे त्याचं त्या ठिकाणी कर्म आहे. श्रोत आणि स्मार्त कर्मामध्ये जे निपुण असतात त्यांनाच ब्राह्मण म्हणतात. आत्मदेव त्याचं वर्णन सुंदर एका श्लोकामध्ये करतात. आत्मदेव पुरे तस्मी सर्व वेद विशारदाः श्रोत स्मार्तेषु निष्णातो द्वितीयैव भास्कराः. ऐका, तो एवढा ज्ञानी होता, दुसरा जणू की सूर्यच आहे की काय एवढी त्याची ख्याती होती गावामध्ये. आणि त्याच्या जीवनामध्ये
त्याला लाभलेली जी पत्नी आहे त्या पत्नीचं नाव, आत्मदेवाच्या पत्नीचं नाव काय आहे मातांनो माहितीये? काय असेल? 2 वर्ष ऐकलं असेल ना? आत्मदेवाच्या पत्नीचं नाव लय सुंदर आहे पहा. काय नाव आहे? ऐश्वर्या राय. तुम्ही म्हणता महाराज वेळे झाले काय? तुमच्या लक्षात नाही वाटत म्हणून तुम्हाला मी सांगितलं. त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. काय आहे? आता लक्षात ठेवा मातांनो, धुंदुली नाव आहे. तिचं वर्तन थोडस खूप वाईट होत. सांगतात लोकवार्तारता क्रूरा प्रायशो बहु जल्पिका शुराचक्रः कृतेषु कृपणा कलह प्रियः. कशी वागत होती याचं वर्णन केलंय. लोकांची निंदा करायला तिला खूप आवडत होतं. पण लोकांची निंदा करायला खूप आवडत होतं आणि कुणासोबत तरी एक वेळेस तरी दिवसातून ती भांडण खेळत होती. तिचा स्वभाव भांडकुदळा होता. कुणासोबत तरी भांडण झाल्याशिवाय ती जेवण करत नव्हती. मातांनो ऐकताना व्यवस्थित, काही काही ठिकाणी अशा धुंदुल्या असतात बरं का, आपल्याकडे नाही बघायला भेटणार. लोकांची निंदा करायला तिला खूप आवडायचं, त्याच्यात तिला समाधान वाटत होतं. काही स्त्रियांना अशी सवय असते, काही काही ठिकाणी पुरुषांना पण असते. तर मला वाटतं काही बी महाराज आमच्यावरच घेऊन बोलतात, आमच्यावर घेऊन बोलतात. काही काही पुरुष मंडळीला पण तशी सवय असते. घरी दर दिवस थोडं तरी भांडण करणार, त्याशिवाय जेवायलाच बसणार नाही. काही काही पुरुष मंडळी पण तसे असतात. कशी पत्नी असू द्या जीवनामध्ये, फक्त तिने पतीला 2 गोष्टी कधीच सांगायच्या नाही. एक, आपल्यावर चुलीवर स्वयंपाक करतात ना आपल्याकडे. आता अलीकडे गॅस भरपूर आलेत, पण खेड्यामध्ये सहसा पहिलं चुलीवरच त्या ठिकाणी स्वयंपाक करायचा. कोणत्याही पत्नी किती गरीब परिस्थिती असू द्या, कशी असू द्या, 2 कामं पतीला कोणत्याच पत्नीने कधीच सांगायची नाही. मातांनो, गिरणीमधून दळण कधी डोक्यावर आणायचं सांगायचं नाही. एक. दुसरी गोष्ट, शेतातून घरी येत असताना आपल्याकडे सरपणच म्हणतो ना, सरपण कधीही घेऊन येऊ, सरपणाचं काम कधी पतीला सांगायचं नाही. नाहीतर शेतात गेलेले आहेत, दिवस मावळतेला चाललेला आहे, तुम्ही काय करा, येताना सरपणाचा एक भारा डोक्यावर घेऊन या. हे 2 काम मातांनो कधीच आपल्या पतीला सांगायचे नाही. बोलो राधे राधे. तुम्ही म्हणताल महाराज काय होतं? शास्त्रामध्ये सांगितलं, जर पतीला आपल्या डोक्यावर, म्हणतोय मी, गाडीवर आणलं एका दिवस तर भागेल समजा, पण आपल्या पतीला डोक्यावरती दळण घेऊन जर सांगितलं, दळण घेऊन या, पीठ घेऊन या डोक्यावरती, आणि सरपणाचा भारा डोक्यावर घेऊन या, असं जर कोणत्या पत्नीने सांगितलं तर तिच्या पतीच्या जीवनातलं आयुष्य थोडं कमी होतं पहा. म्हणून ह्या 2 गोष्टी कधी सांगायच्या नाही. बोलो राधे राधे. ऐका, त्याला पुरावा पण तुम्हाला मी सांगेन. ऐका, ही असणारी धुंदुली आपल्या पतीला व्यवस्थित बोलत नव्हती पहा. तिचंच म्हणणं खरं करणारी होती. दर दिवस काही असलं तरी ती तिचंच खरं करायची. खूप संपत्ती घरामध्ये, अनेक वर्ष झालं विवाह झालेला, पण आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये त्याला पुत्र प्राप्ती नाही. एवढंच नाही तर ऐका, त्याला पुत्र प्राप्ती नाही. त्याच्या घरी जर कधी त्याने कुणी जर त्याला फळ दिले खायला, भिक्षा प्रवृत्तीने तो राहत होता. कुठलाही फळ दिल्याच्या नंतर श्रोत्यांनो, मातांनो, ते 1 दिवसही राहत नव्हतं, लगेच नासून जाणार. त्याने त्याच्या घरासमोर फुलाचे फळाचे झाड लावलेले आहेत, वृक्ष, पण कधीच त्याला फुलं येत नाहीत आणि फळं येत नाही. त्यांनी जर एखादी गाय पाळली तर तिलाही कधी बाळ होत नाही. या जीवनाचा त्याला थोडासा कंटाळा आला आणि एक दिवस त्याने विचार केला, असल्या घराचा धिक्कार असो, म्हणून घराचा त्याग केला आणि एके दिवशी तो त्या ठिकाणी वनामध्ये निघून गेला. वनामध्ये एका ठिकाणी एक तळ होतं. त्या तळ्याच्या ठिकाणी त्याला तहान लागला.
जवळ गेला, पाणी कमंडलू एका तांब्यामध्ये घेतलं आणि डोळ्यातून अश्रू येत आहेत. काय माझं जीवन आहे, सगळ्या गोष्टी आहेत पण पुत्रप्राप्ती नाही म्हणून रडू लागला. रडत असताना दोन्ही डोळ्यामधून अश्रू आहेत, मोठमोठ्याने रडू लागला. त्याच्या जवळून एक संन्यासी महात्मे चाललेले होते. संन्यासी महात्म्यांनी बघितलं, अरे कोण पुरुष आहे हा, रडतोय, कोणचं दुःख असेल. ऐका, संन्यासी महात्म्याला असं वाटलं की नक्की याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, देव भेटत नसावं म्हणून रडत असेल. जवळ गेला, संन्यासी महात्मे जवळ गेले आणि आत्मदेवाला विचारलं, हे विप्रा का रडत आहेस तू? त्यावेळेस त्याने हात जोडले आणि सांगितलं, हे साधू महाराज, अहो माझ्या जीवनामध्ये मला पुत्र प्राप्ती नाही. अनेक वर्ष झालं विवाह झालेला, नवे तर माझ्या घरामध्ये एखादं फळ जर आलं तर एक दिवसही टिकत नाही. एवढंच काय, पण माझ्या घरासमोर मी एखादा वृक्ष जरी लावला तरी त्याला फळ मुळ काहीच येत नाहीत. साधू महात्मे म्हटले, जवळ ये. बघितलं, डोळे झाकले, त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा साधू महाराजांनी त्या संन्यासी महात्म्याने डोळे उघडले आणि ते संन्यासी महात्मे म्हणतात, हे आत्मदेवा, एका जन्मात नाही तर इथून पुढच्या 7 जन्मामध्ये, किती 7 जन्मामध्ये तुला पुत्र प्राप्ती होणार नाही. असं ऐकल्यानंतर त्या संन्यासी महात्म्यांचे पाय धरले, जास्त रडू लागला, एवढा रडू लागला, म्हणू लागला, हे संन्यासी महाराज, काही करून तुम्ही एक पर्याय करा, मला काहीतरी आशीर्वाद द्या, मला पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. नसता जर तुम्ही मला उपाय नाही सांगितला तर चरणावरती तुमच्या मी डोकं ठेवून माझा प्राण देऊन टाकील आणि याचं सगळं पातक तुम्हाला लागेल. संन्यासी महात्मे म्हटले, मी चाललो होतो चांगल्या सरळ रस्त्याने, उगाच आडवा रस्ता केला आणि याच्याकडे आलो. नाही त्या शब्दामध्ये हा मला बोलू लागला. संन्यासी महात्म्यांनी आपल्या झोळीमध्ये हात घातला, प्रसाद दिला, एक फळ दिलं, सांगितलं तुझ्या पत्नीला हे खाण्यासाठी दे आणि तुझ्या पत्नीला 1 वर्षापर्यंत सत्य, दया, पावित्र्य हे व्रत त्या ठिकाणी नियम पाळायचे सांग, तुला पुत्र प्राप्ती होईल. आता श्रोत्यांचा काही प्रश्न असेल, काही मातांचा प्रश्न असेल, फळाने कुठं मुलं बाळ होत असतात का? फळ या शब्दाचा अर्थ आहे आशीर्वाद. आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनात, आपल्या कपाळावरती जे काही लिहिलेलं आहे याच्यामध्ये बदल करण्याची शक्ती आणि सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते फक्त संतांमध्ये असतं. बरं, संत महात्मे आपलं भविष्य पण बदलू शकतात. संत महात्म्यांनी दिव्य तो आशीर्वाद दिला होता. आत्मदेवाने दर्शन घेतलं, आत्मदेव घरी येतात, धुंदुलीला ते फळ खाण्यासाठी देतात, पण धुंदुलीने ते फळ खाल्लं नाही. धुंदुलीच्या मनामध्ये कुविचार येऊ लागले. अशी पत्नी कोणाच्या जीवनामध्ये कोणालाच कधीच प्राप्त होऊ नये. बरं, ऐका, ती मनामध्ये म्हणते, मातांनो, ती म्हणते मी फळ खाल्ल्यानंतर माझ्या पोटामध्ये गर्भ वाढेल, पोटाचा आकार मोठा होईल, माझ्या नंदा कधी जर मला भांडायला आल्या तर मला त्यांच्यासोबत भांडता येणार नाही, माझ्या घरात कधी जर चोरी झाली तर मला त्या चोरासोबत मुकाबला करता येणार नाही. एवढंच काय, पण कलेकलेने 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर प्रसूतीच्या वेदना खूप महाभयंकर असतात, हे मी दुसऱ्याकडून ऐकलेलं आहे. त्याच्यात आई किंवा बाळ यांचा अंत होऊ शकतो, म्हणून हे फळ मी खाऊ शकत नाही, मी खाणार नाही. एखाद्या मातेला किती आनंद झाला असता बरं, कारण कितीतरी वर्षांनी मला पुत्र प्राप्ती व्हायला लागली, तिने आनंदाने फळ प्राशन केलं असतं. तिने ते फळ खाल्लं नाही. तिच्या बहिणीला बोलून घेतलं, त्या बहिणीला सगळा इति वृत्तांत सांगितला. त्या बहिणीने सांगितलं, काही अडचण नाही, हे फळ तू समोर जी गाय आहे ना त्या गायीला खाण्यासाठी टाक आणि मला माझ्या पोटामध्ये सध्या एक बाळ वाढत आहे, ज्यावेळेस मला बाळ होईल हे बाळ मी तुला आणून देईल. कुणी सल्ला दिला? बहिणीने. बर का, बहिणीने सल्ला दिला. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मी बाळ दिल्याच्या नंतर माझ्या पतीला तू काही धनद्रव्य त्या ठिकाणी दे, म्हणजे ते पण कोणाला काही सांगणार नाहीत. असं सांगितल्यानंतर ते फळ गायला खायला टाकलं. आत्मदेवाने दुसऱ्या दिवशी विचारलं, फळ खाल्लं का? सांगितलं, होय खाल्लेलं आहे. मग आता तुला काय वाटतंय? ती म्हणते, मला माझ्या पोटामध्ये
बाळ वाटतंय असे त्या ठिकाणी चाहूल लागलेले आहे आणि सदैव त्या ठिकाणी ते बाळ इकडं तिकडं फिरत आहे असे त्या ठिकाणी मला जाणवत आहे. खोटं बोलली पतीला. जीवनामध्ये तुम्ही कुणालाही खोटं बोला पण पतीला कधीच खोटं बोलू नका. पती कोण असतो? कोण असतो? परमेश्वर असतो. नक्की ना? पती कोण असतो? साक्षात परमेश्वर असतो. म्हणून दर दिवस पतीचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. बरं, पतिव्रते जैसा भरतार प्रमाण अम्मा नारायण तैशा परी. साक्षात त्या ठिकाणी पतीला खोटं बोलली, धुंदुली आणि एक दिवस त्या ठिकाणी तिच्या बहिणीला सुंदर पुत्र झाला. रात्रीच्या वेळेला तिने आणून दिला. त्याच्या मोबदल्यामध्ये तिला धनद्रव्य दिलं. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी त्या राजवाड्यामध्ये आत्मदेवाच्या कानावरती बातमी गेली, तुम्हाला सुंदर पुत्र प्राप्ती झालेली आहे. वास्तविक तिचा मुलगा होता का? नाही. धनद्रव्य वाटप केलं, आनंदाने उत्सव साजरा केला आणि साजरा केल्याच्या नंतर 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. फक्त 3 महिने दान चाललं होतं. तिसऱ्या महिन्यामध्ये जी गाय होती ना, गाय, त्या गायीला पण सुंदर त्या ठिकाणी बाळ झालं. सुंदर त्या ठिकाणी बाळ झालं आणि एवढा आनंद त्या ठिकाणी आत्मदेवाला झाला. त्या गायीला बाळ झाल्यानंतर तो स्वतःला भाग्यवान समजू लागला. अरे देवाची काय कृपा असेल, मला तर त्या ठिकाणी पुत्रप्राप्ती झालेलीच आहे, पण माझ्या गायीलाही त्या ठिकाणी सुंदर बाळ झालं. म्हणून पुन्हा धनद्रव्य वाटप करू लागले. अनेक ब्राह्मणांना त्यांना बोलवून घेतलं आणि आता सुंदर त्या ठिकाणी नामकरण विधी पार पाडू लागले. पहिला नामकरण विधी गायीच्या बाळाचा पाडला. सुंदर त्या ठिकाणी गायीच्या बाळाच्या जवळ सर्व विप्रवर त्या ठिकाणी आले आणि नामकरण विधी पार पाडत असताना सांगितलं, सुंदर त्या ठिकाणी शरीर आहे, पुण्य त्या ठिकाणी शरीर मनुष्याकृती आहे, पण कान जे आहेत ना ते कशासारखे आहेत? गायी सारखे आहेत. म्हणून याचं नाव आम्ही गोकर्ण असं त्या ठिकाणी ठेवत आहेत. गोकर्ण भगवान की जय. गोकर्ण असं नाव त्या गायीच्या बाळाचं ठेवलं आणि जे दुसरं नामकरण पार पाडायचं आहे ना धुंदुलीच्या बाळाचं, वास्तविक तिचं ते बाळ नव्हतं, तिच्या बहिणीचं बाळ होतं. त्या बाळाच्या जवळ सर्व विप्रवर आले आणि नामकरण विधी पार पाडत असताना धुंदुली म्हटली, हे ब्राह्मणांनो माग सरका, कारण या बाळाला मी जन्म दिलाय. कारण तुम्हाला सांगितलं ती स्वतःच खरं करणारी होती, भांडकुदळ होती. गावामध्ये सगळेजण तिला भेट होते. पहा, सगळे ब्राह्मण माग सरकले. म्हटले हिला कोणीच काही बोलू नका. ती म्हटली या बाळाचं नाव मीच ठेवणार. आत्मदेव पण शांत होता. कारण का? आत्मदेवाला संपूर्ण हिचे गुण माहित होते. ते म्हटले मी बडबड करायला जाईल तर ही संपूर्ण नामकरण विधीचा संपूर्ण इचकुबा करून टाकेल, म्हणून मी त्या ठिकाणी एक शब्दही बोलणार नाही. म्हणून ती स्वतः म्हणते माझं नाव आहे धुंदुली आणि माझ्या बाळाचं नाव या ठिकाणी मी धुंदुकारी असं ठेवत आहे. ब्राह्मण म्हटले ठीक आहे, खूप सुंदर नाव ठेवलेलं आहेस, धुंदुकारी असं नाव ठेवलं. नंतर या धुंदुकारीचा त्या ठिकाणचं पुढचं चरित्र, गोकर्णाचं चरित्र आपण उद्याच्या प्रसंगामध्ये ऐकणार आहोत. आजचा टाइम आपला पूर्ण झालेला आहे. 5ला म्हणजे 5ला आपल्याला पूर्ण विराम द्यायचा होता. 15 मिनिटं आपली पुढे त्या ठिकाणी गेलेले आहेत. उद्याच्याला बरोबर आपली कथा 12लाच ना बरोबर त्या ठिकाणी. मग लय लवकर होईल तुमचं संपूर्ण काम आवरायचं नाही. हा संपणार आपली, पण आपण एक तुम्ही काय करायचं 12ला 5 मिनिटं असताना सगळ्यांनी इथे येऊन थांबायचं. नाही ना, मग तुम्हाला मी अगोदर सांगितली ती सूचना. महाराज याच्या अगोदर आपला कृष्ण कन्हैया याच्या अगोदर 5 मिनिटं तुम्ही पाहिजेत. बरोबर आपली 12ला कथा सुरू होईल आणि 4ला बरोबर संपलेली असेल. कमी जास्त मागं पुढे थोडस होईल, पण उद्या भरपूर कथा आहेत. म्हणून उद्या तुम्ही उशीर करायचा नाही कोणीच. आज प्रथम दिवस होता. आपल्या कथेला सुरुवात करण्यासाठी आपल्याला 2-2:30 वाजले. म्हणून एक थोड्या स्पीड मध्ये आपण ती कथा घेतली. उद्या आपल्याला प्रथम स्कंदामध्ये प्रवेश करायचा आहे आणि वेगवेगळ्या भगवंताच्या अवताराच्या कथा, वेगवेगळ्या भगवंताच्या भक्ताच्या कथा उद्या श्रवण करायच्या आहेत. म्हणून उद्या एक महत्वाची सूचना माता वर्गांना, उद्या आपला पूर्ण मंडप भरलेला दिसला पाहिजे. पुरुष मंडळी तुम्ही पण काय करा, तुमचे जेवढे काही ओळखीचे मित्र असतील कोणी असतील त्यांना उद्या दिवस थोडस गोड बोला आणि एक तुम्ही घेऊन या. एक घेऊन या कृपा करून ना. सगळ्या पुरुष मंडळींनी एक घेऊन यायचं आणि माता मंडळी तुम्ही 2-2 घेऊन या. म्हणजे आपलं बरोबर त्या ठिकाणी मंडप उद्या भरलेला राहील. तुम्ही म्हणता महाराज गावातल्या महिला एक जर आणल्या तर संपून जातील, पर गावाच्या बोलल्या तरी चालत्या.
पण 2-2 महिला प्रत्येकाने घेऊन यायच्या. उद्या पूर्ण मंडप भरला पाहिजे. खूप 7 दिवस आपल्याला आनंद घ्यायचा आहे. वेगवेगळे चित्रीकरण ते तुम्हाला उद्यापासून त्या ठिकाणी सुंदर कथेमध्ये आपल्याला बघायला भेटतील. 7 दिवसामध्ये खूप त्या ठिकाणी आम्ही कथेमध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न करणार. तुमचाही तसंच आम्हाला प्रतिसाद पाहिजे. महिला मंडळीचा चांगलाच प्रतिसाद भेटणार आहे असं आम्हाला कमिटीने सांगितलेलं आहे. म्हणून करता उद्या जास्तीची उपस्थिती द्या आणि कथेची शोभा वाढवा. झालेली सेवा ग्रामदैवत असणाऱ्या हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून त्या ठिकाणी संत सावता महाराज असतील, सर्व संत मांदियाळी सर्वांच्या चरणी समर्पित करून, सर्व महाराज मंडळी मातृपितृ वर्ग सगळ्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. आजच्या या कथेमध्ये कुठे काही तुम्हाला कमी जास्तपणा वाटला असेल तर एक साधं छोटस बालक समजून त्या ठिकाणी तुम्ही क्षमा करा. जेवढं सुंदर चांगलं वाटेल तेवढं तुम्ही घ्या जीवनामध्ये आणि त्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला उपयोग पडेल त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी कथेचं त्या श्रवण करा, आठवण करा. एवढेच. आणि उद्या सर्वांनी त्या ठिकाणी बरोबर 11:15 वाजता या ठिकाणी यायचं आहे एवढी सूचना. आणि आरतीच्या